नुसतं हे बोलबंची हे करून कुठं लोक मतं देत नसतात. फक्त त्यांच्यात एकच गुण चांगला आहे हे आम्ही मान्य करतो, तो म्हणजे बोलण्याचा. फक्त बोलण्यापुरतंच त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या बोलण्यावरच मतं मिळवणे असेल किंवा लोकांचं परिवर्तन करण्याचं, पण कामाचं आणि लोकांना देणारी वेळ हे त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत. आणि ही निवडणूक सुद्धा झाल्यानंतर आमचं चॅलेंज आहे त्यांना की परत सरपुलीचे सरपंच करा, म्हणून माझ्या आणि प्रशांत मालकाच्या पाठीमागे 100% लागतील हे खात्रीने मी सांगतो. दादा डिबेटसाठी वारंवार आव्हान करण्यात येते विरोधकांकडून. अहो डिबेट कधी बी येऊ द्या, डिबेट करायला तुम्ही लोकांच्यातनं गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या गेल्या पाहिजेत. कोण तर लिहून देतंय त्याच्यावरच तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर बोलायला लागला. अहो डिबेट कशाला करायचं, तुम्हाला त्याची माहिती पाहिजे. तुम्ही मला सांगा, स्वर्गवासी भारत नानांचे ते सुपुत्र आहेत, तर ते मला एकदा तुम्ही आता सर्व पत्रकार असतील किंवा या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेले आमच्याबरोबर आलेले सगळे सहकारी आहेत. एका तरी माणसाने त्या नानांनी सांगितलं असेल की माझा भगीरथ लय चांगला आहे असं म्हणणारा एकही माणूस कुणी सांगावं, आम्ही म्हणाल ते ऐकतो. म्हणजे त्यांच्या नानांनीच त्या ठिकाणी त्यांना कधी हे केलं नाही आणि आज ते काय सांगतात.